आज मुंबईसह ठाण्यामध्ये आणि कोकणामध्ये सर्वत्रच पावसाने जोरदार बॅटिंग केल्याचं पाहायला मिळतंय। अगदी रविवारपासूनच पावसाने सुरुवात केली होती आणि त्याच पद्धतीने आज मुंबई आणि ठाण्यासह विविध परिसरात पावसाची संततधार आपल्याला पाहायलाच मिळते। हवामान विभागाकडून 13 जून पासून राज्यामध्ये मान्सून सक्रिय होण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती आणि त्यानुसारच मुंबईमध्ये तुरळक ठिकाणी पावसाचा जोर आता वाढल्याचं पाहायला मिळतंय। गेल्या काही दिवसांपासून उष्णतेच्या झळा बसत होत्या, मात्र आता पावसाच्या सरींनी मुंबईकरांना सुखद अनुभव दिलाय। सखल भागामध्ये पाणी देखील साचायला सुरुवात झाली, त्यामुळे नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागतोय। लोकल सेवेवरती देखील परिणाम झाल्याचं पाहायला मिळतंय। मुंबईमधील मध्य पश्चिम आणि हार्बर रेल्वेवरती 10 ते 15 मिनिटं सध्या गाड्या उशिराने धावत आहेत। दक्षिण मुंबईमध्ये पावसाची जोरदार बॅटिंग देखील पाहायला मिळते। संततधारेमुळे आणि वाऱ्याची गती वाढल्यामुळे दृश्यमानता मोठ्या प्रमाणात आता खालावली। रात्रीपासूनच पावसाचा जोर कायम असल्यामुळे रस्ते जलमय झालेत। ठाण्यातही तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस बरसत आहे। पहाटेपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसाने मुंबईत धुमाकूळ घातलेला असून शहरात अनेक भागात पाणी साचल्याचं पाहायला मिळतंय। पहाटे 2 ते 5 वाजेच्या दरम्यान दक्षिण मुंबई आणि पश्चिम उपनगरांना सर्वाधिक पावसाचा फटका बसला, त्यामुळे हवामान खात्याने या दिवसासाठी ऑरेंज अलर्ट जाहीर केलाय। ठाणे शहरामध्ये गेल्या तासाभरापासून पडणाऱ्या संततधार पावसामुळे वंदना टॉकीज परिसरामध्ये देखील सखल भागात पाणी साचल्याचं पाहायला मिळतंय।